हॅलो, मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. म्हणजे एखादा भारतीय युवक परदेशी जातो काय, बोस्टन विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या आणि तिथं सहज म्हणून एक काय कॉमेंट टाकतो, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या एका कमेंट संबंधानं आणि एक जनक्षोभ काय उमटतो. लाखो, करोडो फॉलोअर्स त्याचे काय बनतात. म्हणजे ज्यामध्ये अगदी आपले ज्याला आपण सेलिब्रिटी म्हणतो. फिल्म्स असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग असतील. या सगळ्यामधून या भारतीय म्हणजे कॉकरोच जनता पार्टीला फॉलोअर्स मिळालेले आहेत आणि आज त्यांची संख्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या पार्टीच्या संख्येच्या पेक्षा पुढे गेलेली आहे Instagramवर. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकाराला केंद्र सरकार घाबरलेलं आहे असं दिसतंय आणि त्यामुळं त्याचं अकाउंट बंद केलेलं आहे. ही सगळी नवलाईची गोष्ट आहे, असं वाटावं, असं मानायला हरकत नाहीये. म्हणजे पुढे कॉकरोच जनता पार्टीचे राजकीय धोरणं काय आहेत, आर्थिक धोरणं काय आहेत, सामाजिक धोरणं काय आहेत, हे पुढे येतीलच. आणि ते आत्ताच आले पाहिजेत असा आग्रहही नाही. कारण 5-7 दिवसाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि एखाद्या राजकीय पक्षाची आपण ज्याला घटना म्हणतो, त्यांची अशी घटना निर्माण करायला वेळ लागतो. या सगळ्या गोष्टी पुढे येतीलच. परंतु एक गोष्ट मात्र अगदी सूर्यप्रकाशासारखी लखलखीत आहे आणि ती म्हणजे या देशामध्ये सध्या प्रचंड असा असंतोष आहे. आणि हे एका अर्थानं याला गंमत म्हणावी, अशी गोष्ट मला वाटते. गंमत यासाठी, की आजपर्यंत आपल्या देशामध्ये जात, धर्म बघून आपण बहुतांशी मतदान करत असतो. म्हणजे आपली जातीय अस्मिता, आपली धार्मिक अस्मिता आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपल्यापुढे उभे केलेले कृत्रिम प्रश्न, म्हणजे समाजामध्ये जाती धर्माच्या नावावर जे विभाजन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमानं आपली राजकीय पोळी भाजून घेतलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर हा असंतोष आहे. कारण मला वाटतं, की जगण्याचे प्रश्न जेव्हा समोर येतात, पोटापाण्याचे प्रश्न जेव्हा समोर येतात, तेव्हा हे कृत्रिम प्रश्न आपल्या जातीय आणि धार्मिक अस्मितेचे कुठेतरी गळून पडतात. आज देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, खतं यांची प्रचंड टंचाई आहे आणि यासाठी आपल्याला आपला धर्म, आपली जात आणि त्याची अस्मिता कामाला येणार नाहीये. हे जगण्याचे प्रश्न आहेत, हे वास्तविक प्रश्न आहेत आणि ते आपल्यालाच सोडवावे लागतात. मित्रांनो, हे कसं झालं? हा असंतोष एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकटला कसा? त्याची एक पार्श्वभूमी असते. असं जेव्हाही काही एखाद्या देशामध्ये घडतं, तर त्याला एक ठराविक परिस्थिती लागत असते. इराण, अमेरिका, इस्रायल वॉर यांच्या संदर्भानं एक अभूतपूर्व स्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याला आपण स्वतःही काही अंशी जबाबदार आहोत. म्हणजे इराण आपला पारंपरिक मित्र असलेला, काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेला मित्र, हा मित्र आपण विनाकारण दूर केला. म्हणजे हे युद्ध सुरू होण्याच्या अगोदर अगदी 1-2 दिवसच अगोदर आपले पंतप्रधान इस्रायलमध्ये जातात काय? आणि आपण इस्रायलच्या, अमेरिकेच्या बाजूनं कसे आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करतात काय? अगदी ओंगाळवाण्या भाषेमध्ये म्हणजे इस्रायल इज फादरलँड आणि इंडिया इज मदरलँड अशा प्रकारचं हास्यास्पद वक्तव्य करतात काय? हे सगळं अगदी आश्चर्य वाटावं असं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला ही सगळी टंचाई भेडसावत आहे. सगळ्याच देशामध्ये युद्धामुळे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. परंतु अशाही स्थितीमध्ये अनेक देशांनी आपल्या पेट्रोल, डिझेलचे भाव स स म्हणजे आहेत तसे ठेवणं सोडाच, परंतु खाली येऊन जनतेला एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे. कदाचित तो तात्पुरता असू शकतो. परंतु त्यामध्ये त्या सरकारची नीयत दिसून येते. आपल्या देशामध्ये मात्र असं काहीही झालेलं नाही आणि दर दिवसागणिक पेट्रोलचे भाव वाढत आहेत आणि हे सर्वांना माहिती आहे. नव्हे आपल्या पंतप्रधानांनी खुद्द सांगितलेलं आहे, की सोनं खरेदी करू नका, पेट्रोल, डिझेल कमी वापरा, परदेशवाऱ्या करू नका आणि इतर अनेक गोष्टी.
तर या सगळ्या गोष्टीमुळे आपलं भारतीय जनमानस अगोदरच हेलावून गेलेलं होतं, हललेलं होतं, हादरलेलं होतं आणि अशा पार्श्वभूमीवर तात्कालिक घटना ज्याला म्हणता येईल, ती म्हणजे नीटची परीक्षा आणि त्यामध्ये पेपर फुटणं. 22-23 लाख मुलांचं, मुलींचं, विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. तुम्ही कल्पना करू शकता का, की ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस एक करून 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष अभ्यास केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची मानसिकता आज काय असेल? त्यांच्या पालकांची मानसिकता काय असेल? किती भग्न झाले असतील ते आतून. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले सरन्यायाधीश यांनी युवकांना कॉकरोचची उपमा दिली. बांडगुळाची उपमा दिली आणि हा उद्रेक झाला. त्यावर अभिजित दिपके नावाच्या एका भारतीय तरुणाने अमेरिकेमध्ये एक गंमत म्हणून कमेंट केली आणि एक पार्टी डिजिटल पार्टी उभा केली. आजही या पार्टीचं जमिनी अस्तित्व नाहीये. ती केवळ डिजिटल फॉर्ममध्ये आहे आणि तरीही याला प्रचंड असा पाठिंबा मिळतोय आणि सरकारनं सुद्धा याची धास्ती घेतलेली आहे. तर पुढे या पार्टीचं काय होणार? कारण पार्टी उभारत असताना त्याचं आपलं असं एक तत्त्वज्ञान असतं, त्याची एक घटना असते. त्याच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक भूमिका काय आहेत हे स्पष्ट करावं लागतं जाहीरनाम्यामध्ये. ते आणखी झालेलं नाहीये. ते इतक्या लवकर होईल अशी अपेक्षाही नाही, कारण अगदी 5-6 दिवसामध्ये हा पूर्ण फिनॉमिना घडलेला आहे. परंतु लोक जमिनीवर येत आहेत असं लक्षात येतं. माझ्याही शहरामध्ये आजूबाजूच्या गावावरूनही बातम्या येत आहेत, की पेट्रोल पंपाच्या पुढे प्रचंड मोठ्या काही किलोमीटरच्या रांगा आहेत. तिथं आपसामध्ये मारामारी होते, हिंसा होते आणि देश एका संकट काळातून जात आहे आणि अशा स्थितीमध्ये आपलं सरकार किती गांभीर्य त्याला आहे, याची आपल्याला चांगली कल्पना आहे. आणि एक मात्र नक्की जी मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं, की आपल्या देशातल्या लोकांना कधीच वाटलं नाही, की एवढा मोठा देश चालवत असताना अक्कलेची गरज असते. काही अभ्यासाची गरज असते. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये शिक्षण मंत्री अडाणी ठेवू शकतो. 12वी पास नापास ठेवू शकतो. त्यावेळी आपल्याला काहीही वाटलं नाही. कारण आम्हाला वाटलं आमच्यापैकी अनेकांना, की हे आमचं सरकार आलेलं आहे. हे आमच्या धर्माचं सरकार आलेलं आहे. आमच्या जातीचं म्हणजे सरकार आलेलं आहे. एवढा मोठा देश चालवण्यासाठी काही अकलेची गरज असते, काही अभ्यासाची गरज असते, काही शिक्षणाची गरज असते, असं आम्हाला वाटलं नाही. कारण आम्ही एवढे अंध होतो. ज्या मुस्लिम धर्माला आपण बऱ्याच वेळा त्याच्या बुरख्याबद्दल, शिक्षणाच्या अभावाबद्दल चिमटे काढत असतो. आपल्याला माहिती आहे, की इराण आज जो अमेरिकेमध्ये उभा आहे, त्या देशामध्ये प्रचंड मोठं शिक्षणाचं लिटरसीचं प्रमाण आहे. त्या देशामध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स मोठ्या संख्येनं महिला आहे. नव्हे, तेथे असलेल्या शास्त्रज्ञांच्या संख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण 60% पेक्षाही वर आहे. या सगळ्या तथ्याकडे आपण डोळे झाकून बसलो होतो. कारण आपल्या डोळ्यावर एक प्रकारचा जातीचा आणि धर्माचा, त्यांच्या अस्मितेचा पडदा आला होता. तो पडदा आता जगण्याच्या प्रश्नांनी बाजूला होईल आणि आपण तथ्य बघू शकू आपल्या समाज जीवनातली. आपल्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं आपल्याला धाडस येईल, अशी मी आशा बाळगतो. तर मित्रांनो, या कॉकरोच जनता पार्टीबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या देशातल्या स्थितीबद्दल काय वाटतं? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण प्रश्न महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. हे विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. अशा प्रकारचं चिंतन मी आपल्यापुढे नेहमीच आणत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.